जमिनी गुंतवणुकीविषयी तुमच्या काय गोष्टी तपासायच्या असतात? जमीन खरेदी करत असताना जुन्या रेकॉर्डमध्ये काही त्रुटी आढळून येतात, काही लिटिगेशन्स असते, त्या लपवले जातात, जाणून बुजून लपवले जातात, ते पण तुम्ही बघितलं पाहिजे. बिल्डर आहे ते इलिगल 2 गुंठे 3 गुंठ्यावर 20 फ्लॅट 16 फ्लॅट बांधून 10 लाख रुपये 15 लाख रुपये लोकांनाही वाटतं स्वस्त मिळतंय, बाहेर तर काहीचे रेट चालू आहे. हे चुकीचं आहे. अशा ज्या जमिनीवरती 1 किंवा 2 गुंठेमध्ये 5 आणि 6 मजलीचे पण बिल्डिंग म्हणतात, त्याला कोणतीही शासनाची परवानगी घेतलेली नसते. आज सरासरी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एक प्रोजेक्ट जर करायचा म्हणलं तर पर फ्लॅट 3 ते 3.5 लाख रुपये अंडर टेबल खर्च. बापरे. जे काही तुम्ही आज रेट वाढले म्हणून बोंबाबोंब करताय त्यात 50% तर सरकारच घेत आहे. मग याच्यामध्ये बिल्डर पण हात बांधलेले आहेत ना. सरकार जर तुम्हाला 100 रुपयातले 50 रुपये मागत असेल तर ते बिल्डर प्राइस वाढवण्याशिवाय त्याच्याकडे पर्यायच नाहीये. बरोबर. सातबारा आणि फेरफार ज्यावेळेस आपण ऐकतो की हे डिजिटल झालेलं आहे वगैरे, नेमकं त्यात काय बघायचं असतं? म्हणजे एक ठोकताळ आहे का की सातबारा समोर आला तर तुम्ही काय बघितलं पाहिजे आणि फेरफार आलाय तर काय बघायचं असतं? मूळ शेतकरी जात नसेल, बघत नसेल, पडीक जमीन आहे, हा शेजारचा शेतकरी बांध सरकत हे करतो, ह्याला कायदेशीर संरक्षण काय? मग तर मोजणीचे साधारण 3 प्रकार पडलेले. एक साधी मोजणी असते, एक तातडीची मोजणी असते आणि एक अति तातडीची असते. तो जो गावगुंड आहे किंवा ज्यानं हडपलेली आहे जमीन तो तिथे यूज देत नाही तर त्या केसमध्ये यांनी कोणाकडे जायचं? कोर्ट तर समजा 2 वर्ष 5 वर्ष लावेल, मग त्या केसमध्ये काय? जर असा काही तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही. नमस्कार, मी रोहित गायकवाड, रिअल इस्टेट प्रशिक्षक आणि लेखक, तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो TRG पॉडकास्टच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेले आहेत ॲडव्होकेट निलेश जाधव सर, जे पुणे, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये ॲक्टिव्हली काम करतात. ते वेगवेगळ्या विषयांमध्ये तज्ज्ञ आहेत, पण आजचा जो पॉडकास्ट होणार आहे हा जमीन विषयक कायदे आणि त्यामध्ये असलेल्या लूप होल्स या बाबतीत आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे. बऱ्याच वेळेस सगळ्यात जास्त ज्या फसवणूक केसेस आढळतात त्या जमिनी संदर्भात आढळतात. त्यामध्ये असणारे तफावती किंवा असणारे बारकावे आपण आजच्या पॉडकास्टमध्ये समजून घेणार आहे. याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणारच आहे. पण त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि होपफुली तुम्हाला यामधून जास्तीत जास्त व्हॅल्यू मिळत असेल अशी अपेक्षा करून चला तर मग सुरुवात करूया. निलेश सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा जो पॉडकास्ट आहे हा लँड विषयक गोष्टींबद्दल बोलणार आहे. तर आमच्या प्रेक्षकांना तुमची थोडीशी ओळख करून द्या आणि आपण पॉडकास्टच्या प्रश्न उत्तराला सुरुवात करूया. मी ॲडव्होकेट निलेश जाधव 2013 पासून जमिनी संबंधीचे केसेस हँडल करतो. आणि कुठे काम करता आपण? कोल्हापूर, पुणे, सातारा. ओके सर, मला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की जमीन घेताना आता आपण बायर पॉइंट ऑफ व्ह्यू हा पॉडकास्ट करतोय, तर एखाद्या आता तुम्ही वेगवेगळ्या केसेस हँडल केल्या असतील, वेगवेगळी लोक किंवा तक्रारी किंवा फसवणुकीच्या गोष्टी तुमच्यापर्यंत येतात, मग तुम्ही कदाचित पक्षकाराच्या या बाजूने असाल किंवा विरोधी बाजूने असाल, तर त्यातून ज्या काही शिकवणूक मिळाल्या किंवा लर्निंग मिळाल्या तुम्हाला त्या आमच्या ऑडियन्सला शेअर करा. माझा पहिला प्रश्न हाच आहे सर की जमिनीमध्ये सगळ्यात जास्त फसवणूक होते, म्हणजे प्रॉपर्टीमध्ये समजा फ्लॅट किंवा शॉप ऑफिस असं बघितलं आपण तर जमिनीमध्ये सगळ्यात जास्त कॉम्प्लिकेशन्स गुंतागुंत आहे. म्हणजे नियम अर्धे लोक समजतात वेगळे, अर्धे असतात वेगळे आणि कोर्टात गेल्यानंतर कळतं की अरे असं तर आपण फॉलोच केलं नव्हतं, किंवा तर अशा सामान्य लोकांना समजतील अशा जमिनी गुंतवणुकीविषयी तुमच्या काय गोष्टी तपासायच्या असतात त्यांनी? पहिल्यांदा समजून घ्या, जमीन खरेदी करत असताना तुम्ही जमिनीचे कागदपत्र की जुने रेकॉर्ड चेक केले पाहिजे. त्या जुन्या रेकॉर्डमध्ये काही त्रुटी आढळून येतात, काही लिटिगेशन्स असते, ते लपवले जातात, जाणून बुजून लपवले जातात, ते पण तुम्ही बघितलं पाहिजे. नेमकं काय त्रुटी असतात किंवा काय गोष्टी बघायच्या? समजा वडिलोपार्जित जमीन असेल तर पूर्वी काय व्हायचं, भाऊ बहिणी असे वारस असायचे. बरोबर. त्याच्यामध्ये भावांची नावं लावली जायची, बहिणींची नावं लावली जात नव्हती. 2005 मध्ये मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांना वडिलोपार्जित मिळकतीमध्ये समान हक्क प्राप्त झाले. बरोबर. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी पण चेक केल्या पाहिजेत की 7/12 फक्त मुलांचीच नाव आहेत का, मुलींची नावं नसतील तर ह्या गोष्टी चेक केल्या पाहिजेत. त्यांना वारस कोण होते, काय, ह्या गोष्टी तुम्ही चेक केल्या पाहिजे की जेणेकरून भविष्यात तुम्ही जमीन खरेदी केल्यानंतर मुली
हक्क नंतर सांगा. नंतर त्या जमिनीमध्ये हक्क सांगू शकतात. कोर्टामध्ये वाटपाचा दावा दाखल करू शकतात आणि तुमची प्रॉपर्टी कोर्ट मॅटरमध्ये लिटिगेशनमध्ये फसू शकते. ओके. आणि स्वकष्टार्जित असेल तर? कोस्टाची जर जमीन असेल, तर तुम्ही साधारण कमीत कमी 30 वर्षाचा तरी जमिनीचा सर्च घेतला पाहिजे. हं. सर्च घेत असताना तुम्ही सातबारे, 30 वर्षाचे फेरफार, त्याच्यावरती काही तहसीलदार, प्रांत यांच्या काही ऑर्डर झालेल्या असतील, त्या ऑर्डर काढून, नकला काढून त्या तपासल्या पाहिजेत. हं. आणि त्या तपासल्यानंतर तुम्ही त्याचे म्युटेशन एंट्री त्याची म्युटेशननी प्रॉपर्टी ट्रान्सफर होत गेलेले आहेत, हं. त्याची एक लिंक बनवली पाहिजे. हं. म्हणजे तुमच्या लक्षात येतं, की ती प्रॉपर्टी 30 वर्षापूर्वी जी आपल्यापर्यंत आलेली आहे, हं. जो आता सध्याचा जो हं. मालक आहे जागेचा, त्यापर्यंत आलेलं जे आहे, ते हं. त्याला टायटल क्लिअर आलेलं आहे त्याच्यापर्यंत. हं. हे तुम्ही तपासलं पाहिजे. हं. जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही. हं. बरं, आता समजा सामान्य व्यक्तीला साइट व्हिजिटला जायचं आणि लँड खूप लांब आहे. काही लोकं पुण्यातून मुंबईकडे किंवा कोकणाकडे किंवा आउटसाइडला जातात. साइट व्हिजिट फ्लॅट बघतो तसं नसते. मग पूर्ण दिवस जातो, पैसा जातो, वेळ जातो. बरीच लोकं कॅब करून जातात. तर या केसमध्ये काय होतं, की अशी काही 3, 4, 5 लिस्ट ऑफ डॉक्युमेंट आहेत का, की जी समोरच्या म्हणजे सेलरकडून बायर मागवू शकतो आणि ती जर अव्यवस्थित असतील, त्यात काही ठोकताळे आहेत का? ते बघितल्यानंतरच मग त्यांनी व्हिजिट प्लॅन करावी? हो, नक्कीच आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जागेची जर सरकारी मोजणी झालेली असेल, हं. हं. तर ती सरकारी मोजणी तुम्ही वकिलांना दाखवून हं. त्याच्यामध्ये तुम्ही ते तपासून घेऊ शकता. त्याच्यामध्ये बरं. प्रत असेल बरं. आणि गट नकाशा असेल, हं. गाव हं. नकाशा असेल, ह्या गोष्टी तुम्ही तपासून घेतल्यास हं. आणि हद्द निश्चित झाल्याबद्दल काही हं. खुणा असतील, हं. जसे की पूर्वी दगड लावले जायचे, बरं. आता पोल वगैरे लावते, बाउंडरी लावते, हं. कंपाऊंड केलेले जातात. ह्या हं. गोष्टी जर असेल आणि आजूबाजूची जर कोणाच्या ज्यावेळेला मोजणी होती त्याला जे चतुर्सीमेला जी लोकांच्या जमिनी आहेत, हं. त्यांना नोटीस निघालेली असते. त्या नोटिसीमध्ये कोणी हरकत घेतली नसेल, हं. तर मग कुणाला त्या जमिनींची मोजणी होऊन प्रत होताना कुणाचा अडथळा आला नसेल, हं. तर ती प्रॉपर्टी आपण क्लिअर आहे असं समजलं जातं. बरं, आता ही जी डॉक्युमेंट आहे, हे समोरचा व्यक्ती पाठवत नसेल, तर आपल्याला दुसरा काही पर्याय आहे का, की ते ऑनलाईन डाउनलोड करता येतात किंवा कुठून काढायचे असतात हे? हे भूमी अभिलेखमधून तुम्हाला नकाशे अर्ज देऊन तिथं तुम्ही काढू शकता. ओके, म्हणजे कोणीही करू शकतं, हो, लँड ओनर असण्याची गरज नाही. लँड ओनर असण्याची गरज नाही. तुम्ही नकलाचा अर्ज द्यायचा तिथं आणि तिथून तुम्ही काढू शकता. बरं, आणि साधारण टेंटेटिव्ह काय कॉस्ट येते याला? कॉस्ट अशी सांगता नाही म्हणजे सरकारी जी फी आहे ती तुम्हाला फी द्यावी लागते. जी काय ती कॅल्क्युलेशन प्रमाणे किती पेजेस आहेत, तुम्ही काय किती प्रती मागणार आहे, काय आहे, त्याच्यानुसार ते दर ठरलेले असतात. ठीक आहे. आता आपण बऱ्याच वेळेस निलेश सर ऐकतो, की भोगवटा वर्ग 1 आणि वर्ग 2 हा एक प्रकार होता. आता तर डिजिटल सातबारावरती सरळ उल्लेख आहे. म्हणजे जुने डॉक्युमेंट होते त्याच्यावर तसा तो उल्लेख नव्हता. बऱ्याच वेळेस शेरे दिलेले असायचे किंवा असं. तर हा काय प्रकार आहे? वर्ग 1 म्हणजे नेमकी कोणती जमीन आणि ती का असते? वर्ग 2 हे कशामुळे पडले? आणि बायरनं जर ती जमीन घेताना वर्ग 2 ची असेल किंवा 1 ची असेल, तर कुठली जमीन प्रिफर करावी आणि कुठली जमीन टाळावी? वर्ग 1 जमीन ही फ्री होल्ड जमीन अशी समजली जाते. याच्यामध्ये बरं. सरकारचा अ, नियंत्रण नसतं. त्याची बरं. जी खरेदी विक्री असते त्याच्यामध्ये तुम्हाला सरकारकडून परमिशन घ्यायची गरज नसते. हं. आणि भोगवटा जर वर्ग 2 ही इनाम जमीन असते, वतन जमीन असते. त्याच्या हं. नवीन शर्तीच्या जमीन असतात त्या. त्या शर्त तुम्ही रिग्रँट केल्यामुळे ते शर्त असतात. ज्यावेळेला तुम्हाला अशा भोगवटा वर्ग 2 च्या जमीन असतील, त्या तुम्हाला खरेदी विक्री करताना तुम्हाला सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्याची तुम्हाला परवानगी घ्यावी लागते. ती हं. परवानगी घेतल्यानंतर तुम्हाला मग ते खरेदी विक्री करू शकता. हं. आणि ज्यावेळेस तुम्ही भोगवटादार वर्ग 2 ची जमीन असेल, ती तुम्हाला रिग्रँट करायची असेल, हं. त्यावेळी तुम्ही ॲप्लिकेशन देता. तहसीलदार, प्रांत यांच्याकडे हं. ॲप्लिकेशन देतात. तिथून तुम्ही जो काही सरकारी नजराना असेल भरून, ते हं. तुम्ही नंतर ते रिग्रँट करू शकता. म्हणजे हे आणि एक वर्ग प्रकार. 2 ची जमीन तुम्ही वर्ग 1 करू शकता. फक्त महार वतन जे आहे, हं. ते वतन सोडून बाकीच्या ज्या पाटील वतन, कुलकर्णी वतन जे आहेत, ते तुम्ही रिग्रँट करू शकता. वर्ग बरं. 1 मध्ये म्हणजे कन्व्हर्ट वर्ग करू 1 शकता. मध्ये कन्व्हर्ट केल्यानंतर मग ते एन-ए वगैरे करू शकतात का वर्ग 2 ची जमीन डायरेक्ट एन-ए पण करता येते? नाही, वर्ग 2 ची जमीन तुम्हाला जी नवीन शर्त असेल, तर ती नवीन शर्त तुम्हाला उतरावी लागते, कमी करावी लागते. त्यासाठी तुम्हाला सक्षम प्राधिकरणाकडे तुम्हाला अर्ज द्यावा लागतो. तिथून त्या प्रोसेस करून मग नंतर तुम्ही बिगर शेतीसाठी प्रांत अधिकारी किंवा टाउन प्लॅनिंग, कलेक्टर ऑफिस यांना तुम्ही अर्ज देऊ शकता. बरं, आणखी एक प्रकार आहे आपला सर्रास पुणे नियर बाय याच्यामध्ये चालतो गुंठेवारी. गुंठेवारीमध्ये जनरली लोकांना असं समजलं जातं, की 1 ते 11 गुंठ्याचे बंगलो प्लॉट्स असं लिहिलेलं असतं ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये. मग ते काय करतात, 1 गुंठा आम्ही घर बांधण्यासाठीच घेतोय.
ऍक्च्युअली आपला जो कायदा आहे त्याप्रमाणे तसा अलाउड नाहीये, बरोबर? तर मग हे कारण मी ज्यावेळेस यावर बोललो होतो तर बऱ्याच लोकांच्या कमेंट आल्या. मग हे महानगरपालिका हद्दीत आहे किंवा काय? हा रूल काय आहे एक प्रकारे? गुंठेवारी कुठली लीगल आहे? त्याच्यावर आपण काय करू शकतो? आणि 1 ते 11 गुंठ्याचे जे तुकडे पाडले जातात, त्याचं एग्रीमेंट थांबलंय तरी पण लोक खरेदी करतायत. तर ते नंतर फसतात किंवा ते रेग्युलराईज होतात. काय आहे नेमकं कायदेशीरदृष्ट्या काय योग्य आहे? महाराष्ट्र तुकडेबंदी अधिनियम जो आहे त्या नियमाला अनुसरून हे कायदे बनवलेले आहेत, हं. जेणेकरून शेत जमिनींचे जास्त विभाजन होऊ नये म्हणून. हं, हं, शेती करताना त्रास होऊ नये. हं, जास्त विभाजन झाल्यामुळे जास्त छोटी छोटी क्षेत्र होतात, त्यामुळे हं. शेती करताना त्रास होत असतो, हं, की कमी क्षेत्रात उत्पन्न कमी निघत असतं. त्यामुळे हे नियम बनवले गेलेले आहेत. परंतु शहरी भागामध्ये लोकांना जे 1 गुंठे 2 गुंठे ह्या जमिनीची खरेदी विक्री हे घरासाठी करत असतात. बरोबर. त्यामुळे आता नवीन सरकारने आता मध्ये नोटिफिकेशन काढलेलं आहे. त्या पद्धतीनं तुम्ही 1-2 महानगरपालिका, नगरपालिकेच्या हद्दीमध्ये 1 गुंठे 2 गुंठे तुम्ही खरेदी करू शकता. आणि ग्रामीण भागामध्ये तुम्हाला 11 गुंठे, 11 गुंठे, 20 गुंठे जे राहत असेल 20 गुंठे हं. असे ते त्याचा तक्ता दिलेला आहे त्यांनी. त्या बरं. तक्त्यामध्ये तुम्ही बसून त्या पद्धतीने तुम्ही खरेदी करू शकता. हं. पण मग ग्रामीण भागामध्ये समजा तुम्हाला विहिरीसाठी हं, किंवा रस्त्यासाठी हं. जर तुम्हाला काही जमीन दुसऱ्या क्षेत्रामधून 1-2 गुंठे जर जमीन लागत असेल, हं. तर अशी जमीन तुम्ही खरेदी करू शकता. त्यासाठी तुम्ही प्रांत ऑफिस त्यांच्याकडे अर्ज दाखल करून त्यांच्याकडून रीतसर परवानगी घेऊन तुम्ही 1 गुंठे 2 गुंठे जमीन खरेदी करू शकता. आणि जे प्रधानमंत्री घरकुल आवास योजना आहे, ती योजना जर तुम्हाला मंजूर झाली असेल हं. ग्रामीण भागामध्ये, तर त्यासाठी तुम्ही 1 गुंठे 2 गुंठे जमीन ही खरेदी करू शकता. पण मग आता मी जेवढं बघतोय पी-एम-आर-डी रिजनमध्ये कॉर्पोरेशनच्या बाहेर, पिंपरी चिंचवडच्या बाहेर किंवा अशा सर्रास बिनधास्त लोकं घरं बांधतायत किंवा काही बिल्डर आहेत ते इल्लीगल 2 गुंठे, 3 गुंठ्यावर 20 फ्लॅट, 16 फ्लॅट बांधून ₹10-10 लाख रुपये, ₹15 लाख. लोकांनाही वाटतं स्वस्त मिळतंय. बाहेर तर काहीच्या काहीचे रेट चालू आहे. आता मला एक ॲडव्होकेट म्हणून सांगा सर, स्वस्त मिळतंय म्हणून आपण झोपडपट्टी तयार करणं. गुंठेवारी म्हणजे ही थोडीशी स्टँडर्ड झोपडपट्टी आहे. एवढाच फरक आहे. फक्त तुम्ही स्वतःच्या घरामध्ये राहता आणि ते स्ट्रक्चर काँक्रीट आहे. झोपडपट्टीमध्ये पत्र्याचा शेड किंवा असं असतं. पण करताय तर विरोधाभासच आहे. म्हणजे एक प्रकारे मला काय म्हणायचंय, की तुम्ही पैसे कमी कमवता किंवा तुम्ही ते अफोर्ड नाही करू शकत. 1 कोटीचा फ्लॅट किंवा 50 लाखाचा फ्लॅट म्हणून इल्लीगल बांधणं हे योग्य आहे का? नाही, नाही. हे चुकीचं आहे. अशा ज्या जमिनीवरती 1 किंवा 2 गुंठेमध्ये 5 आणि 6 मजली जे बिल्डिंग बांधली, त्याला कोणत्याही शासनाची परवानगी घेतलेली नसते त्यांनी. बरं. त्यामुळे अशा जमिनी भविष्यात पी-एम-आर-डी हद्दीमध्ये असतील, ज्यावेळेला रोड वायडिंगमध्ये जे अतिक्रमण होतात ती पाडली जातात. तर त्यावेळेला जी अशी अनधिकृत जी बांधकामे असतात, त्याला विना अडथळा ते पाडू शकतात. कारण त्यांनी परमिशन घेतलेली नसते. अशा केसमध्ये तुम्हाला कोर्ट स्टे पण देत नाही. हं, हं, जर तुम्ही कोर्टामध्ये गेला स्टे मागण्यासाठी, हं. तर तुम्ही ह्या कंडिशनमध्ये तुम्हाला कोर्ट सुद्धा स्टे देऊ शकत नाही. कारण तुम्ही अनधिकृत बांधलेलं आहे. त्यासाठी तुम्ही परवानगी घेतलेली नाही शासनाने. हं, हं. परवानगी घेताना जर समजा तुमची जमीन असेल, ती एन असेल, त्यावेळेला तुम्ही रोडमध्ये क्षेत्र सोडावं लागतं. अमेनिटी स्पेस, ओपन स्पेस ह्या गोष्टी सोडल्यानंतर जे काही उर्वरित क्षेत्र राहतं तुम्हाला, त्यामध्ये तुम्ही बिल्डिंग बांधू शकता. आणि ते अशा बिल्डिंग परवानगी घेऊन बांधलेल्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला नंतर रेरा नंबर काढावा लागतो. रेरा नंबर काढून नंतर बिल्डिंग बांधून ती फ्लॅट तुम्ही विकू शकतो. परंतु ह्या गोष्टी करण्यासाठी भरपूर खर्च होत असतो, की रेरा नंबर काढणे, एन करणे, ती जागा प्लॅन सँक्शन करणे. आज सरासरी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एक प्रोजेक्ट जर करायचा म्हणलं, तर पर फ्लॅट 3 ते 3.5 लाख रुपये अंडर टेबल खर्च आहे. बापरे! एवढा खर्च झालाय. मग अशा घरांच्या किमती सुद्धा मग करोडोमध्ये गेलेले. बरोबर. असं आहे. मी एका बिल्डरचं मागे ऐकलं होतं, की जे काही तुम्ही आज रेट वाढले म्हणून बोंबाबोंब करताय, त्यात 50% तर सरकारच घेत आहे. जी-एस-टी असेल किंवा स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन हो, हे बरोबर आहे. बरोबर. हे नक्की बरोबर आहे. 50% पर्यंत हा खर्च होतच आहे. मग याच्यामध्ये बिल्डर पण हात बांधलेले आहेत होय. ना. सरकार जर तुम्हाला ₹100 ₹50 मागत असेल, तर ते बिल्डर प्राइस वाढवण्याशिवाय त्याच्याकडे पर्यायच नाहीये. बरोबर. पण तुम्ही हल्ली बघत असशील पूर्वीचे जे फ्लॅट्स असायचे, प्रशस्त असायचे. त्याचा कार्पेट जास्त असायचा. आजकाल एवढा मोठा प्रशस्त फ्लॅट राहिलेले नाही. का? बिल्डर लोकांनी काय केलं, की फ्लॅटची साईज कमी केली. किंमत वाढवली ती वाढवली, पण साईज ही कमी होत चाललेली आहे. आणि जी पूर्वी जी कन्स्ट्रक्शनला जी क्वालिटी होती, ती क्वालिटी आजच्या कन्स्ट्रक्शनला राहिलेली नाही. बरोबर. पूर्वीच्या बिल्डिंग तुम्ही 40-50 वर्ष झाले तरी आहेत.
आजच्या ह्या बिल्डिंग ज्या आहेत ते 15-20 वर्षानंतर याची लाईफ ही कमी झालेली आहे. नंतर हे ज्या आज 40 वर्षापूर्वी जशी बिल्डिंग दिसतात तशा आजच्या बिल्डिंग ह्या 15 ते 20 वर्षामध्ये दिसणार. म्हणजे एक प्रकारे कुठे ना कुठे कॉस्ट कटिंग प्रकार आहे. चालू आहे सध्या. आता शेत जमिनीमध्ये लोकांना एक क्वेश्चन आहे, की मग आमची जमीन आहे, आम्ही वाटेल ते करू. असा एक ॲटिट्यूड बघितलाय मी बऱ्याच लोकांना ज्यावेळेस डील करतो. अरे, हे सरकार कोण ठरवणार? मी माझ्या शेतात घर बांधायचंय का गोठा बांधू का बंगला बांधू, नाहीतर शॉप काढू, नाहीतर मी काय करायचं ते ठरवू. कायदा काय म्हणतो? शेत जमिनीमध्ये काय अलाउड आहे आणि काय अलाउड नाही? शेत जमीन ही तुम्हाला शेती प्रयोजनासाठी त्याचा तुम्ही वापर करू शकता. पण समजा तुम्ही गावाकडे असाल तर तुम्ही शेतघर त्याच्यामध्ये बांधू शकता, गोठा बांधू शकता. पण ते किती फुटाच्या जमिनीमध्ये? 1 गुंठा 2 गुंठ्यात अलाउड आहे शेतघर? हा शेतघर आहे ना, एक तुम्ही शेतघर बांधू शकता. यासाठी काही तुम्हाला परवानगी वगैरे घ्यावी लागत नाही. शेतघर तुम्ही बांधू शकता, गोठा बांधू शकता. तर कुक्कुटपालन असेल, शेळीपालन, असे जे जे जोडधंदे आहेत, शेती उद्योग अत्यंत जोडधंदे आहेत, त्या तुम्ही कोणतीही ह्या गोष्टी करू शकता. शहरात ते अलाउड नाही. शहरामध्ये या गोष्टी अलाउड नाही. शहर आणि ग्रामीणची व्याख्या कोण ठरवतं? हे सरकारने ठरवलेलं नाही. जे शहर आणि समाज असा हा पूर्वी ज्या ठिकाणी पाणी असायचं त्या ठिकाणी लोकवस्ती वसली आणि तिथून एक समाज तिथं जमा झाला. तिथून मग गाव तयार झालं. गावाची पुन्हा शहरं झाली. असा विस्तार होत 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 गेला. नंतर महानगर, शहरांच्या आता महानगर व्हायला लागले. असं ह्या गोष्टी तयार पण त्यांच्या हद्दी कुठे शोधायचे, की आपण शहरात राहतो की ग्रामीणमध्ये? एखाद्याला जर बघायचं असेल तर हे कसं शोधलं जातं? जर ग्रामीण भागामध्ये राहत असेल त्या गावामध्ये ग्रामपंचायत असते. तर ग्रामपंचायत हद्द म्हणजे आपण ग्रामीण समजलं जातं, की वाडी वस्ती असतात. हा ग्रामीण भाग झाला. पण म्हणजे असं कुठं लिहिलेलं नाही की ग्रामीणमध्ये आमचं गाव ग्रामीण आहे का शहर आहे त्याची एक लिस्ट, असं काही प्रयोजन नाहीये नाही. सरकार? जिल्हा परिषद जे आहे, जी स्थानिक स्वराज्य संस्थाचा एक भाग आहे जिल्हा परिषद. त्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या गावांचा विकास होतो, जिथं निधी दिला जातो, ते सर्व ग्रामीण भागामध्ये दिलं जातं. आणि शहरामध्ये जो विकास होतो, जो सरकार निधी देत असतो, हा नगर विकास मंत्रालयाकडून हा विकास होत असतो. जो निधी त्यांना भेटत असतो, हा त्यामार्फत भेटत असतो. म्हणजे ते ह्यावरून कळतं आपला ग्रामीण भाग कोणता, शहरी भाग कोणता. आता आपण बऱ्याच वेळेस ऐकतो की टायटल सर्च, तुम्ही पण मगाशी उल्लेख केला की टायटल सर्च असणं गरजेचं आहे आणि 30 वर्षाचा पण तुम्ही उल्लेख केला. तर हा 30च असतो, कमी असतो, जास्त असू शकतो आणि टायटल सर्च भानगड काय आहे? Wait. If you are investor or industrialist looking for clear title agriculture or industrial plot across Pune, Mumbai and Konkan region, then do contact us for verified legally clear land parcels. हमेशा याद रखिए, लैंड इज लिमिटेड. अगर आपने नहीं खरीदा तो वो किसी और की अमानत होगी. अगर आपको अपनी लैंड बेचनी है या खरीदनी है तो डिस्क्रिप्शन बॉक्स एंड कमेंट में लिंक दी है, उस पर क्लिक कीजिए, फॉर्म सबमिट कीजिए, हमारी टीम आपको कॉन्टैक्ट करेगी. थैंक यू. टायटल सर्च म्हणजे तुम्हाला जी जमीन तुम्ही विकत घेणार आहे त्या संबंधीचं तुम्हाला म्हणजे निर्वाळ असतो. ती जमीन कोणत्याही बाबतीत कोर्ट मॅटर असेल किंवा कोणतंही लिटिगेशन असेल, कुणाचा ताबा असेल, काय असेल, ह्या बाबतीत अडकलेली नाही. या बाबतीत तुम्हाला निर्वाळा मिळतो. मग तुम्ही निर्धास्त होता. जर तुम्हाला क्लिअर टायटल प्रॉपर्टी फ्री होल्ड जर भेटत असेल तर तुम्ही परचेस करायला तुम्हाला वाव भेटतो तिथं आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काही अडचण राहत नाही. भविष्यात ज्या होणाऱ्या अडचणी असतील त्या अडचणी राहत नाहीत. ह्यासाठी सर्च रिपोर्ट हा घेतला जातो. मग ह्यामध्ये आपण 30 वर्षाचा मिनिमम आपण सजेस्ट करतो 30 वर्षाचा. यामध्ये तुम्ही ऑनलाईन सर्च असतो. आता 2002 पासूनचा सर्च हा ऑनलाईन आहे. डिजिटल झाल्यापासून महाराष्ट्र हे राज्य आहे की ज्यावेळी सर्वप्रथम भारतामध्ये डिजिटल दस्त नोंदणी सुरू झाल्या महाराष्ट्र व नोंदणी विभाग मार्फत. त्यामार्फत 2002 पासून सर्व डाटा हा ऑनलाईन उपलब्ध आहे. 2002च्या पूर्वीचे दस्त आहेत ते तुम्हाला सब रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन तिथले रजिस्टर चेक करून त्याच्यामधून तुम्हाला त्याचे दस्त नंबर असतील, त्याचे जे सादर करणाऱ्यांचे नाव असते त्यानुसार तुम्हाला जुने दस्तांच्या माहिती मिळू शकतात. दुसरं एक असतं की तुम्ही लँड रिलेटेड जर डॉक्युमेंट काढत असताना ते सर्टिफाईड कॉपी काढता की 1950 पासूनचे असतील, काय असतील, हे आपण त्या तपासले जातात. त्याच्यामध्ये म्युटेशन नंबर असते, तहसीलदार, प्रांत यांच्या ऑर्डर असते, जमाबंदी आयुक्त यांचे काही आदेश असतील, ते आदेश तपासले जातात. ह्या गोष्टी सगळे बघितले जातात. मग साधारण याला किती वेळ लागतो टेंटेटिव्ह टायटल सर्च काढायला? साधारण 30 वर्षाचा जरी काढायचा म्हणलं, मिनिमम हा तुम्हाला 10 वर्षाचा सर्च काढावा लागतो. मिनिमम. मॅक्झिमम तुम्ही किती वर्ष 1950 पासून काढू शकता. तर तुम्हाला जास्त वाटत असेल की अगोदरच मला तपासायचं आहे
तर तुम्ही 1950 पासूनचा देखील सर्च काढू शकता. जेवढं जास्त हा वर्ष तेवढे पैसे जास्त आणि वेळ हा जास्त. हो. सातबारा आणि फेरफार ज्यावेळेस आपण ऐकतो की हे डिजिटल झालेलं आहे वगैरे, नेमकं त्यात काय बघायचं असतं? म्हणजे एक ठोकताळ आहे का, की सातबारा समोर आला तर तुम्ही काय बघितलं पाहिजे आणि फेरफार आलाय तर काय बघायचं असतं? ज्यावेळेस 7-12 समोर येतो, त्यावेळी हं, आपण सुरुवातीला त्याचा भूविभाग नंबर असतो, सर्व्हे नंबर म्हणतो, हं, गट नंबर असतो, तो बघितला जातो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वर्ग 2 आहे, 1 आहे, वर्ग 3 आहे, हं, ह्या गोष्टी बघाव्या. त्याच्यानंतर मग इतर हक्कामध्ये हं, काय आहे, बोजा आहे का? कोणतं पतसंस्था, विकास सोसायटी किंवा बँकेचा बोजा असतो हं, त्याच्यामध्ये. किंवा जर कंपनीची लँड असेल किंवा कंपनी बोजा करते, तर हं, त्याचा जी-एस-टी त्यांनी भरलाय का नाही? हं, पूर्वी व्हॅट होता, तो व्हॅट हं, भरलाय का नाही? हं, जर व्हॅट कंपनीनं भरलं नसेल, कंपनीच्या नावे जागा असेल, व्हॅट हं. भरला नसेल, तर जी विभाग हा त्याच्यावरती बोजा टाकतो. बरं. ते तपासलं पाहिजे तुम्हाला. जर शेतजमीन असेल, तर पीक कर्ज असतं, त्यावर ई-करार होत असतो विकास कार्यकारी सोसायटीचा. हं, तो चेक करावा लागतो. हं, त्याच्यावरती कर्ज काढलेले का? हे चेक करायचं. त्यानंतर खाली पीक पाणी असतं. हं, खाली जो बारा असतो, बाराचा जो उतार असतो, त्यामध्ये पिकं असते. तुमची पिकं कोणती आहेत, काय आहे, हं. ते बघितलं जातं. पण ते बघून करायचं काय? म्हणजे काय बघितलं पाहिजे? ज्यावेळी तुम्ही जमीन खरेदी करत असता, शेतजमीन, तर हं, प्रामुख्याने त्यावेळेला जे मागील 3 वर्षाचं पीक पाणी आहे, हं. ते पीक पाणी पाहून त्याचं मूल्यांकन ठरवलं जातं. ओके. असं. त्यासाठी ते पीक पाणी बघितलं जातं. हं, हं, बाकी आणि तुम्ही पीक पाणी बस त्याच्यामध्ये विहीर असते, नोंदी हं, असते, कधी झाडं असतात, जी बांधावरती झाडे लावलेली असते. ती झाडांची पण नोंद त्याच्यावरती घेता येते. विहीर हं, असेल, हं, हं, तुम्हाला विहीर पण घ्यायची आहे विकत. हं, तर सातबारा असेल, त्याच्यामध्ये विहीर असेल, त्याची नोंद झाली आहे का नाही, हे तुम्ही बघितलं पाहिजे. हं, कधी वडिलोपार्जित जमीन असेल, त्याच्यामध्ये सामायिक विहीर असेल, तर त्या हं, विहिरीमध्ये इतर जे जे पाणी उपसणारे आहेत, हं. त्यांचा काय त्यात हितसंबंध आहे का नाही, हे तुम्ही बघितलं पाहिजे. बरं. की जेणेकरून उद्या हं, ही जर माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये नसेल, तर हं, उद्या भविष्यात तुम्ही ती जमीन खरेदी केली, विहिरीचं पाणी तुम्ही वापरत असाल, तर इतर जे स सही-शेजार असतील, हं, ते जमिनीचा वापर असतील, त्याच्यामध्ये वाद नसावा, हं. ह्यासाठी या गोष्टी बघितल्या जातात. आता तुम्ही बोलताना म्हणले की बांध वर झाडं जी कुठलं आहे. हे बांध सरकवणं म्हणतात. बरीच हं, लोकं अतिक्रमणच म्हणूया एक प्रकारे बांध हं. सरकवणं म्हणजे. मूळ शेतकरी जात नसेल, बघत नसेल, पडीक जमीन आहे. शेजारचा शेतकरी बांध सरकवत हे करतो. ह्याला कायदेशीर संरक्षण काय मग? कसं आहे माहिती आहे, निसर्गाचा एक नियम आहे. जर तुम्ही एखाद्या कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष कराल, हं, तर ती गोष्ट तुमच्याकडून निघून जात असते. मग हं, ती जमिनीलाही लागू आहे. हं, तुम्ही जमिनीमध्ये जर जर तुमची शेत जमीन असेल, तुम्ही तिथे जात नसाल, तुम्ही हं, वहिवाट करत नसाल, हं, ते जात नसेल, तर आजूबाजूचे जे लोक असतात, हं, तर त्यांना समज असा होता, इथं कोणी येतच नाही. मग थोडं आपण तिकडं एक बांध रेटला म्हणून काय फरक पडतो? हं, अशी पण जमीन पडूनच आहे. हं, मग असा विचार ह्या मानसिकतेचे लोक आहेत. मग हं. ते जमीन रेटली जाते. पण मग याला कायदेशीर संरक्षण काय? आहे ना, कायदेशीर तुम्ही मोजणी करून घ्यायची. हं, मग मोजणी केल्यानंतर तुम्ही जर अतिक्रमण असेल, शेजाऱ्यांनी तुमच्या जागेमध्ये अतिक्रमण केलं असेल, हं, हं, तर मोजणी करून तुम्ही हं, कोर्टामध्ये तुम्ही एन्क्रोचमेंटचा दावा दाखल करू शकता आणि ते अतिक्रमण काढू शकता. किंवा जर तो तुम्हाला तिथे येण्यास मनाई करत असेल, हं, तर हं. तुम्ही इंजंक्शन सुद्धा दाखल करू शकता. ते पण करू शकता. मग असं बऱ्याच वेळेस होतं, की तो जो गावगुंड आहे किंवा ज्यानं हं. हडपलेली आहे जमीन, तो तिथे येऊच देत नाही. तर त्या केसमध्ये यांनी कोणाकडे जायचं? कोर्ट तर समजा 2 वर्ष, 5 वर्ष लावेल. हं. मग त्या त्या केसमध्ये काय जर करायचं? समजा तुम्ही बोलताय गावण-गुंड वगैरे तर तुम्ही त्या त्या जर असा काही तुम्हाला त्रास होत असेल, तर तुम्ही पहिलं पोलीस स्टेशनला तक्रार द्या, की हा हं, मला धमकी देतोय, हं, की माझ्या क्षेत्रामध्येच मला जायला मला मनाई करत आहे. हं, हं, पहिली कंप्लेंट द्या. त्यानंतर कोर्टामध्येही जावा तुम्ही. हं. दोन्ही गोष्टी तुम्हाला आहेत अवेलेबल. बरं. आता आपण पब्लिक नोटीसबद्दल बोलूया. पब्लिक नोटीस जनरली लोकं वाचत नसतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी कामानिमित्त किंवा जॉब निमित्त, बिझनेस निमित्त मुंबईला सेटल झालो आणि माझी जमीन आहे दापोलीमध्ये. हं, आता त्या व्यक्तीनं दिलेली न्यूजपेपर रत्नागिरीला हं. जाहिरात, की बाबा तिथं मी राहतो दापोलीमध्ये. ती न्यूज माझ्यापर्यंत पोहोचत नाही. जनरली आजकाल ऑनलाईनच्या जमान्यामध्ये न्यूजपेपर वाचणारे लोकं नाहीतच. बरोबर. म्हणजे हे फक्त त्या जी लोकं आहेत ज्यांनी ॲडव्हर्टाइजमेंट दिली किंवा तुमच्यासारखे ॲडव्होकेट, लॉयर्स ज्यांनी दिली आहे ती आले का बघण्यासाठी वापरतात. ही लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. आता पब्लिक नोटीसचं तेवढं इम्पोर्टन्स आहे का? पब्लिक नोटीस तुम्ही ज्या पद्धतीने बोलला, की न्यूजपेपर कोणी वाचत नाही वगैरे. पण अशा काही सर्व्हिस आहेत, हं, की तुमची स्वतःची जागा असेल, हं, तर स्वतःच्या जागेचं तुम्ही त्या कंपनीशी रजिस्ट्रेशन केलं, हं, तर त्या जमिनीसंबंधी कोणत्याही पेपरमध्ये कोणतीही नोटीस आली, हं, तर ती कंपनी तुम्हाला
अगोदर कळवते की तुमच्या जमिनी संबंधी अशी अशी नोटीस पब्लिश झालेली आहे, ओके. याची तुम्ही खात्री करा. असं आता बँका वगैरे असते, बँकाचा जमिनीवरती बोजा असतो. मग ते जमीन मूळ मालक तिरायत इस्माना विकू नये म्हणून बँका सुद्धा ह्या सर्व्हिस, जे प्रायव्हेट सर्व्हिस आहेत प्रोव्हायडर त्यांच्याकडून ह्या सर्व्हिस घेत राहतात की त्यांची जमीन जर लोन ज्या जमिनीवरती दिलेलं आहे ती जमीन तिरायत इस्मास विक्री होऊ नये. ज्यावेळेला कोणी असं नोटीस पब्लिश करतं त्यावेळेला बँकांना समजतं की आपण ज्या जमिनीवरती लोन दिलेलं आहे ती जमीन तो आता मालक विक्री करायला लागला. अशा कंडिशन मध्ये बँक त्यावेळेस सावध होते. आणि साधारण याचे चार्जेस किंवा काय माहिती आहेत का? चार्जेस 5,000 पासून चालू होते. तुमची लँड किती आहे, काय आहे, यापासून चालू होतं. वन टाइम चार्जेस. वन टाइम. इयरली असतं कधी. जसं सबस्क्रिप्शन असतं. बरं. तुम्ही किती वर्षासाठी सर्व्हिस पाहिजे तुम्हाला, त्या हिशोबाने असतं ते. पॉवर ऑफ अटर्नी बद्दल बोलूया आपण. पॉवर ऑफ अटर्नी जनरली बऱ्याच केसेसमध्ये फ्रॉड झालेले न्यूज आहेत. तर हे पॉवर ऑफ अटर्नी देतात का? पहिली गोष्ट. दिलंय तो व्यक्ती त्याचा कसा गैरवापर करू शकतो आणि घेणाऱ्यानं काय काळजी घ्यावी? जर पॉवर ऑफ अटर्नी ही समजा नातेवाईका किंवा घरामधले घरातील असतील, भाऊ असेल, बहीण असेल, मुलगा असेल, वडील असतील, ह्या नात्यांमध्ये जर दिली तुम्हाला, तर या नात्यांमध्ये दिल्यानंतर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी ही लागत नाही. मिनिमम 500 रुपयाची स्टॅम्प ड्युटी आहे आणि 100 रुपये रजिस्ट्रेशन फी. याच्यामध्ये तुम्ही पॉवर देऊ शकता. आणि याच्या व्यतिरिक्त समजा तुम्हाला बाहेरगावी जमीन असेल, तुम्हाला तिथं तुम्हाला जाणं शक्य नाही, तुमची जमीन तुम्हाला विक्री करायची पण तुम्हाला तिथे जाणं शक्य नाही, अशा वेळेला तुम्ही काय करता, कबुली जबाबासाठी ही पॉवर ऑफ अटर्नी देतं की माझ्या वतीनं तुम्ही तिथं जा, मी जो दस्त निष्पादित केलेला आहे तो तुम्ही दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये प्रेझेंट करा आणि तो रजिस्ट्रेशन करून नोंदणी करून जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण करा. याच्यासाठी जी दिलेली असते त्यासाठी सुद्धा तुम्हाला 500 रुपयाने 100 रुपये नोंदणी फी आकारली जाते. पण याच्यामध्ये तुम्हाला मोबदला स्वीकारता येत नाही. ही जी जर कबुली जबाबासाठी जी पॉवर ऑफ अटर्नी असते यासाठी तुम्हाला मोबदला स्वीकारता येत नाही. कधी कधी काय होतं, ज्या खरेदी जमिनींची तुकडे बंदी नियम जे आहे त्या जर बाधा येत असेल, त्याच्यामध्ये होत नसेल, गुंठेवारीची जमीन असते त्याच्यामध्ये जमीन होत नसते, तर असं बरेच लोक आहेत की पॉवर ऑफ अटर्नी देते, साठेगत करायची, पॉवर ऑफ अटर्नी द्यायची. ह्या कंडिशन मध्ये काय होतं, साठेगत पॉवर ऑफ अटर्नी दिल्यानंतर तुमच्या पश्चात नंतर ज्या कधी रूल चेंज झाले, गुंठेवारी चालू झाली, काय झालं, तर तुमच्या पश्चात ती जमीन विक्री होऊ शकते त्या जमिनीची, तुम्हाला माहिती न होत. ह्यासाठी ते काय करतात, सावधगिरी म्हणून काय करतात, जो खरेदी खात्याचा जो दस्त होणार आहे त्याच्यावरती अगोदर सह्या घेतल्या जातात. आणि ज्यावेळेला तिरायत इस्मास ती जमीन विक्री करायची असेल त्यावेळेला फक्त सही त्यांची ऑलरेडी असते, जो परचेसर आहे त्यांची सही घेतली जाते आणि तो दस्त नोंदवला जातो. बरं, एखाद्यानं जर समजा पॉवर ऑफ अटर्नीच्या भरोशावर एखादं ट्रान्झॅक्शन केलं आणि समोरच्याला कळलं की अरे हा तर याचे तर राईट्सच नाही ना, आपण याला पैसे दिले, तर तो व्यक्ती काय करू शकतो, कायदेशीर काय मार्ग तुम्ही आहे? कोर्टामध्ये जाऊ शकता, अगेन्स्ट तुम्ही दावा दाखल करू शकता, त्या गोष्टी करू शकता. आणि जी पॉवर ऑफ अटर्नी आहे, समजा तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी दिलेली नाही, जी समजा दिली आहे आणि त्याचा जर गैरवापर होत असेल तर तुम्ही ती पॉवर ऑफ अटर्नी रद्द करून घेऊ शकता. बरं, कोर्टामार्फत. बरं. पण मग आता हे कसं कळतं की ही रद्द केली आहे, याची व्हॅलिडिटी काय आहे किंवा काय? ज्यावेळेला पॉवर रद्द करणे 2 प्रकार आहेत. बरं. तुम्ही जो देणार आणि घेणार आहे दोघांनी मिळून सब रजिस्टर ऑफिस मध्ये जायचा आणि तिथं रद्दलेख दस्त नोंदवून घ्यायचा, म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी त्या रद्दलेख दस्तावेज पॉवर ऑफ अटर्नी रद्द होते. दुसरा पर्याय, समजा समोरचा व्यक्ती असेल तो जर तयार नसेल रद्दलेख करून घ्यायला, तर तुम्ही ह्या संबंधित तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकता आणि कोर्टाकडून ते रद्द करू शकता पॉवर ऑफ अटर्नी. किंवा पॉवर ऑफ अटर्नी ही तुम्ही एक वा इतर व्यक्तींनाही हस्तांतर करू शकता. तुम्हाला दिल्यानंतर मी दुसऱ्या कोणाला देऊ शकत नाही असं होऊ शकत नाही, मी दुसऱ्या व्यक्तीलाही देऊ शकतो. तुम्हाला समजा वाटलं ह्या व्यक्तीपासून आपल्याला त्रास होईल तर तुम्ही ते ही करून रिवोक करू शकता कोर्टामार्फत आणि इकडून तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकता पॉवर ऑफ अटर्नी. आता मला सांगा की हे जे जमीन मोजणी तुम्ही मगाशी उल्लेख केला, काय काळजी घ्यावी त्याच्यामध्ये, जमीन मोजणी असावी. आता ही मोजणीचे काय प्रकार आहे, म्हणजे किती दिवसापर्यंतची व्हॅलिड असते? समजा एखाद्यानं दिली 10 वर्षाखालची मोजणी तर ती चालते का? दुसरी गोष्ट, सध्या करायची असेल तर त्याची फीस किंवा काय प्रोसेस असते? तर मोजणीचे साधारण 3 प्रकार पडले जातात. बरं. एक साधी मोजणी असते, एक तातडीची मोजणी असते आणि एक अति तातडीची असते. आणि दुसरी असते जी गटाची मोजणी असते, पोट हिश्श्याची मोजणी असते. असे प्रकार पडले जातात. मग तुम्ही गटाची मोजणी घ्यायची
असेल तर ती पूर्ण गटाची मोजणी तुम्हाला मिळते आणि त्याच्यामध्ये तुमची जमीन त्या गटामध्ये कुठं आहे हं. ही जर तुम्हाला निश्चित करून घ्यायची असेल तर तुम्हाला पोट हिश्श्याची मोजणी मागवावी लागते. ओके. असं मग आणि पोट हिश्श्याची ज्यावेळेला तुम्ही मोजणी मागवता त्यावेळेला तुम्हाला समजून जातं की तुमचं क्षेत्र किती भरतंय, नाही भरतंय, आजूबाजूने कोणी अतिक्रमण केलेलं आहे, नाही केलेलं आहे, ह्या गोष्टी तुम्हाला तिथे समजतात. हं. मग ज्यावेळी गटाची मोजणी करता त्यावेळेला तुम्हाला तुमच्या हिश्श्याची त्याच्यामध्ये स्थिती समजत नाही. हं. जे लोकेशन आहे तुमचं ते समजत नाही कारण की तो पूर्ण गटाचा नकाशा असतो तो. हं. गट हा खूप मोठा असतो. हं. त्यामुळे ते तुम्ही सोयीसाठी जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही पोट हिश्श्याची मोजणी केल्यास तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होईल. आता बऱ्याच वेळेस आपण ऐकतो की लँडमध्ये लिटिगेशन आहे. लिटिगेशन काय असतं किंवा किती प्रकारचं असू शकतं आणि कशाला लिटिगेशन म्हणायचं आणि कशाला कब्जा म्हणायचा? म्हणजे कब्जा हे पण एक लिटिगेशन असू शकतं का? ढोबळ मनाने एखाद्याला लिटिगेशन आहे म्हटल्यावर काय पॉसिबिलिटीज लक्षात येतात? हां, वडिलोपार्जित ज्या मिळकती यायची पूर्वी काय व्हायचं घरातील थोरला मुलगा असायचा त्याला वडील वारल्यानंतर थोरल्या मुलाचं एकोम्या म्हणून नाव लागायचं. हं. तो एकत्र कुटुंब मॅनेजर असायचा. हं. सगळं जो प्रपंच आहे तोच सगळं सांभाळायचा. घर वगैरे संसार वगैरे तो सांभाळ म्हणून त्याचा एकोम्या म्हणून सातबाऱ्यावरती नोंद असायची. हं. मग कधी-कधी नंतर काय व्हायचं त्या लहान भावांची लग्न झाली, ही झाली नंतर मग वाद व्हायला लागले. हं. मग किंवा फॅमिली ही विभक्त व्हायला लागली. हं. मग अशा कंडिशनमध्ये काय व्हायचं मग तो एकमेव असायचा तो परस्पर जमीन हस्तांतर करायचा. हं. मग ह्या कंडिशनमध्ये मग जो लहान भाव आहे तो मग वाटपाचा दावा दाखल करायचा. तो एकमेव कमी करण्यासाठी दावा दाखल करायचा. हे असे ते लिटिगेशन तयार व्हायचे. हं. दुसरा प्रकार मगाशी सांगितल्याप्रमाणे की बहीण भावांचे वाद आहेत. हे आता सर्रास चालूच आहेत. हं. बहिणींना डावलून स्वतः जमीन नावावरती करून ती परस्पर तिराहित व्यक्तींना विक्री केली जाते. हं. त्यामुळे ते पण लिटिगेशन होऊ शकतं. तिसरं आहे जमीन जे आहे अतिक्रमणचा जो विषय आहे, एन्क्रोचमेंट जे आहे, त्या पद्धतीमध्ये पण बरेचसे दावे कोर्टामध्ये प्रलंबित आहेत. जमीन भरत नाही, अतिक्रमण झालेलं आहे. आणि साधारण जमीन मोजणी करायला किती वेळ लागतो? साधारण अति तातडीची असेल 15 दिवसाची, तातडीची असेल तर 1 महिना, साधी मोजणी असेल मिनिमम 3 महिने ते 6 महिन्यामध्ये मोजणी होऊन जाते. येणे करताना माझ्या मते आपण पोट हिश्श्याची मोजणी मागवतो, असं आपलं एक मागं डिस्कशन झालं होतं. तर मग आता सध्या ते बंद आहे का? हां, किंवा बंद आहे. सध्या बंद आहे ते. मग ते नाही केलं तर मग होऊ हां, शकतं. त्याच्यामुळं काय झालं, की पूर्ण गटाची पोट हिश्श्याची मोजणी न करता जो तो व्यक्ती स्वतःची मोजणी करू लागला. हं. स्वतःची मोजणी करताना स्वतःची जी क्षेत्र आहे, तो मोजणी घेऊन तो महानगरपालिका असेल, नगरपालिका इथं तो प्लॅन मंजूर करण्यासाठी देऊ लागला. पण भविष्यात शेजारी जे सहिस्सेदार आहेत, त्यांना असं लक्षात आलं, की याचं क्षेत्र तर भरतंय, आपलं क्षेत्र भरत नाही. मग त्या दोघांमध्ये वाद व्हायला लागले. हं. अशा कंडिशनमध्ये मग ते लिटिगेशन व्हायला लागलं. हं. मग तो पण पोट हिश्श्याची मोजणी मागायचा आणि त्याची पण मोजणी बरोबर यायची. हं. याची पण बरोबर. क्षेत्र जागेवरती भरत नाही. हं. असं कसं होऊ शकतं? सातबाऱ्यामध्ये खाली एक टिप लिहिलेली हां, असते, हां. की सदरील नमूद क्षेत्र हे मेळात नाही. हं. असं एक टिप येते. हं. त्या कंडिशनमध्ये सातबाऱ्यावरती क्षेत्रच भरत नाही. हं. कुणीतरी ह्या गटातली जमीन त्या गटात अतिक्रमण झालेलं असतं. त्यामुळे ह्या गटातली जमीन कमी होती. असे प्रकार भरूच चालू आहेत. बरं. म्हणजे एक प्रकारे मोजणी करून पण अ, अ, तफावत आढळण्याची हां, शक्यता आहे. शक्यता आहे. आता बऱ्याच वेळेस आपण ऐकतो की प्रतिकूल ताबा आहे किंवा कब्जा आहे त्याचा आणि कब्जेदारमध्ये इतर हक्कात त्यांची नावं असतात. हे कब्जा मारतात त्यावेळेस हे भोगवटादार काय करत असतो? कब्जे घेणारी बरेचसे कसे असतात विसार पावती करतात. बरं. विसार पावती करून ते कब्जा घ्यायचा. हं. समजा शेतजमीन असेल समजा ₹1,00,000 गुंठा असेल, ₹2,00,000 गुंठा. तर ती 50,000 मध्ये विसार पावती मारली जाते त्याची हं. आणि होल्ड करून ठेवली जाते. ते एक प्रकारचे लिटिगेशन तयार होतं त्याच्यामध्ये. ते व्यक्ती तिथे येऊ शकत नाही. तो स्वतःचा बोर्ड लावतो, हं. की माझा असा व्यवहार चालू आहे या जमिनीची वगैरे. पेपर पब्लिकेशनही करतो. हं. बोर्ड लावतो, हं. की आम्ही इच्छुक आहोत असं वगैरे. किंवा कधी बोर्ड लावलाही जात नाही. फक्त पेपर नोट पब्लिकेशन करून विसार पावती केली जाते. हं. पण विसार पावती करून ती होल्ड करून ठेवली जाते. मग ज्यावेळी हं. भविष्यात 2-3 वर्षानंतर ज्यावेळी त्या जमिनीचे भाव वधारले जातात, हं. त्यावेळी जमीन ती विक्रीस काढली जाते. मग विक्रीस काढल्यानंतर जो कोणी खरेदीदार येतो, तो त्यावेळेला मूळ मालकाशी तो संपर्क साधतो. हं. त्यावेळेला हा जो विसार पावती केलेला जो व्यक्ती असतो, हं. तो येऊन तिथं हे करतो, की आमचा व्यवहार व्यवहार. अगोदर चालू आहे. जे काय असेल ती तुम्ही आम्हाला घेऊन व्यवहार पूर्ण करा. हं. हं. तुम्ही त्यांच्याशी व्यवहार करताय ना, करा तुम्ही. पण आम्हाला घेऊन तुम्ही व्यवहार करा.
असंही होतं. कधी कधी असं बऱ्याच केसेस आम्ही बघितलेले आहेत, की अशी विसरपावती केलेली असते त्याच्यामध्ये मग कुणी इंटरेस्ट पण दाखवत नाही ती जमीन खरेदी करायला. असं. मग ते म्हणते पहिलं तुम्ही परचेस करा, मग आम्ही तुमच्याकडून परचेस करू. असंही बऱ्याच ठिकाणी होतं. बरं. पण मग हे नावाला लावताना मग तहसीलदार, तलाठी काय बघत नाहीत का? समजा इतर हक्कात नावं लावताना कुठल्या बेसिसवर लावतात ही लोकं? इथं विसरपावतीवरील इतर हक्कामध्ये नाव लागत नाही. नाही लागत. नाही लागत. मग कसं लागतं? इतर हक्कामध्ये जी पूर्वी नावं होती, हं. पूर्वी मी मगाशी सांगितल्या पद्धतीने वडिलोपार्जित मिळकत असायची, बहिणींची नावे इतर हक्कात टाकली जायची. हं. आणि मग जे पुरुष असायचे, भाऊ असायचे, त्यांची नावं सातबारा सदरी यायची आणि इतर हक्कामध्ये बहिणींची नावं टाकली जायची. पण आता तुम्ही ते इतर हक्कातली नावं तो जुना फेरफार घेऊन वारस नोंदीचा जो फेरफार आहे तो फेरफार घेऊन वारस रजिस्टर ते चेक करून तुम्ही ते इतर हक्कातली नावं तुम्ही सातबारा सदरी घेऊ शकता, मालक सदरी घेऊ शकता. हे वारसा प्रमाणपत्र आणि प्रोबेट मध्ये काय फरक आहे? आणि समजा मृत्यूपत्र नसताना जर खरेदी केली तर मग काय प्रॉब्लेम येऊ शकतात? सक्सेशन ऍक्ट मध्ये आहे ना, सक्सेशन, हेअरशिप, बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हेअरशिप घ्यावं लागतं. आणि सक्सेशन ऍक्ट नुसार तुम्हाला सक्सेशन भेटतं. सक्सेशन हे प्रामुख्याने जे मुव्हेबल प्रॉपर्टी असतात, की एफडी असतील, बँक एफडी किंवा सेव्हिंग अकाउंट असतील, यामधील काय फंड्स असतील तुमचे, या संबंधी तुम्हाला शेअर्स असतील, या संबंधित तुम्हाला सक्सेशन सर्टिफिकेट घ्यावं लागतं. पण जर तुमची इमुव्हेबल प्रॉपर्टी असेल, लँड असेल, फ्लॅट असेल, याच्यामध्ये जर तुम्हाला वारस जर तुम्हाला रेकॉर्डवरती घ्यायचे असतील, वारसांची नावं लावायची असतील, तर तुम्हाला कोर्टामार्फत तुम्हाला हेअरशिप सर्टिफिकेट घ्यावं लागतं, वारसा प्रमाणपत्र घ्यावं लागतं. आणि तिसरं जे आहे प्रोबेट, ज्यावेळेला खरेदी केलेली प्रॉपर्टी असेल, एका व्यक्तीने खरेदी केलेली प्रॉपर्टी आणि ती व्यक्ती एका व्यक्तीला द्यायची, की विलनी द्यायची, विल पत्राने द्यायचे, तर ह्या विल पत्राने जे दिलेल्या काही प्रॉपर्टी असतात ते तुम्ही कोर्टामार्फत त्याचे झालेले विल आहे हे त्याच्या मृत्यू पश्चात तुम्ही कोर्टामध्ये प्रोबेट घेऊ शकता. आणि प्रोबेट आणि त्याच्यामध्ये लेटर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन असे दोन प्रकार असतात. विल जे रजिस्टर करतो, विल मध्ये जर तुम्ही एक्झिक्युटर अपॉइंट जर नाही केला तर तुम्हाला लेटर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन घ्यावं लागतं. आणि जर तुम्ही एक्झिक्युटर अपॉइंट केलेला असेल तर तुम्हाला जो बेनिफिशियरी असेल तो एक्झिक्युटरला सांगतो तुम्ही कोर्टामार्फत आम्हाला प्रोबेट मिळवून द्या, अशी त्याची पद्धत आहे. आता समजा एखादी प्रॉपर्टी असेल, लँड असेल बेसिकली, आणि ती वडील वारले, ते हिंदू वारसा कायद्यानुसार त्यांनी 2 भाऊ होते समजा आणि 2 भावाच्या नावावर आहे. पण दोन्ही भाऊ, एक गेला अमेरिकेला, एक गेला मुंबईला आणि जमीन आहे कुठेतरी कोकणामध्ये वगैरे. त्या केसमध्ये काय करतो मुंबईचा भाऊ, काय म्हणतो की बाबा हे बघा दुसऱ्याचं कदाचित नाव लावलेलं आहे, वगळलेलं आहे, काय केलेलं आहे आणि तो विकतो. आणि नंतर मग कधी नंतर काही दिवसानंतर, वर्षानंतर समजा अमेरिकेवाला आला आणि त्याला कळलं की यानं ते विकून टाकले, तर त्या केसमध्ये फसवणूक झाली ती विकत घेणाऱ्याची झाली, बरोबर? हा, पण त्यावेळेस ज्यावेळेस त्यांनी पब्लिक नोटीस दिली होती तर अमेरिकेत ती वाचण्याचा संबंधच येत नाही, म्हणजे ते पोहोचलीच नाही आणि त्याला काही माहित नव्हतं आणि सख्याच भावानं समजा फसवलं असेल, तर या केसमध्ये हा व्यक्ती काय करू शकतो ज्याने विकत घेतली? जर ही जमीन तुमची वडिलोपार्जित असेल तर तुम्ही जे झालेलं खरेदी खत आहे ते तुम्ही कोर्टामार्फत खरेदी खत ते रद्द करून मागू शकता. बरं. आणि दुसरं जे आहे, समजा त्यांची ह्या जमिनी व्यतिरिक्त अजून बऱ्याच काही जमीन असतील ज्या सामायिक असतील, तर तुम्ही वाटपाचा दावा दाखल करू शकता आणि तुमची जी जमीन आहे तुम्ही सेपरेट, तुम्ही पृथकपणे तुम्ही वेगळा तुमचा हिस्सा मागू शकता कोर्टामार्फत वाटपाचा दावा दाखल करू. पण मग आता या केसमध्ये काय होतं निले सर, की ऍग्रीमेंटवर जी अमाऊंट असते ती वेगळी असते आणि ऍक्च्युअल ट्रान्झॅक्शन वेगळं झालेलं असतं, तर त्या केसमध्ये मग हे कसं रिकव्हर कसं करणार? नाही, जे झालेलं आहे ते तुम्हाला सांगितलं की तुम्ही कोर्टामार्फत ती खरेदी रद्द करून घेऊ शकता. आणि जे तुम्ही बोलता की ऍक्च्युअल ट्रान्झॅक्शन वेगळं असतं, ऑन पेपर वेगळं असतं आणि बाकी जे कॅश हा प्रकार हल्ली सर्रास चालू आहे. बरोबर. शेत जमीन असते त्यांचं मूल्यांकन, सरकारी मूल्यांकन खूप कमी असतं, लाख 2 लाख रुपये हेक्टरी असतं. बर. पण ती जमीन असते 50 लाख 60 लाख. आणि मग सरकारचा जो हे असतो मुद्रांक शुल्क, नोंदणी फी वाचवण्यासाठी मग ते मूल्यांकन पत्र काढून तेवढाच व्यवहार हा कागदावरती दाखवला जातो आणि जी उर्वरित रक्कम ही कॅश मध्ये स्वीकारली जाते. हल्ली सर्रास चालू आहे. पण मग याच्यामध्ये ब्लॅक मनीला धोका काय आहे? म्हणजे समजा आता ब्लॅक मनी म्हणजे काय? एक प्रकारे मला एक थोडंसं कन्फ्युजन आहे. सरकारला काय त्रास आहे किंवा हे नियम सरकारच डिप्लोमॅटिक का बनवत आहे? एक तर नोटा छापायचं बंद करा. जर ते अवेलेबल तुम्हीच छापताय, आपण घरून तर छापून आणत नाही कोणी व्यक्ती, तुम्हीच छापताय आणि तुम्ही म्हणताय की ते वापरायचं नाही.
ह्या दुतर्फी किंवा अशा डिप्लोमॅटिक अजेंडाला काय अर्थ आहे मला हे नाही कळत. सरकार वापरावायचं नाही असं म्हणत नाही. तुम्ही 20,000 पर्यंत तुम्ही कॅश मध्ये व्यवहार करू शकता. 20,000च्या वरती तुम्ही करू शकत नाही. का बरं 20,000च्या वर चलन बदलतं का बंदी काय? चलन बदलतं वगैरे हे असं नाही काय. पण जो हे आहे काळा पैसा जो आहे, जो भ्रष्टाचारातून जो पैसा गोळा झालेला आहे, तो हा पैसा हा सगळ्या रोखीच्या व्यवहारामध्ये खपवला जातो. मग सगळ्यात सोपा मार्ग आहे जमीन खरेदी करणे. त्याचं मूल्यांकन कमी असतं आणि त्याची बाजारभाव जास्त असतो. मग मूल्यांकन कमी असतं आणि शेत जमीन तुम्ही परचेस केली आणि विकली तर तुम्हाला इन्कम टॅक्स पण लागत नाही. त्यामुळं बरेच असे करत मग शेत जमीन खरेदी करायची, जो गव्हर्नमेंट रेट आहे त्या रेटने शेत जमीन खरेदी करायची आणि बाजारभावाने विकायची. तोच पैसा जो आलेला असतो बरोबर तो वाईट मध्ये घ्यायचा. जो बाजारभावाने विकायचा तो पैसा वाईट मध्ये घ्यायचा. झाले ना तुमचे पैसे वाईट. सर्वात चालू आहे. याच्यामध्ये चूक सरकारची आहे असं वाटत नाहीये का? कारण तुम्हीच नियम बनवताय. मग नोटाच बंद करून टाका. सिंपल काय आहे, नोटा बंद करून टाका आणि डिक्लेअर करा की बाबा नोटा आजपासून अलाउड नाहीये. मग ब्लॅक मनीचा विषयच येणार नाही. असं हे होऊ शकत नाही. नोटबंदी म्हणजे एक प्रकारे काय होतंय, थोडंसं डिबेट होईल आपलं. पण एका साईडला तुम्हीच गुंठेवारी लीगल नाही म्हणताय आणि दुसरीकडे तुम्हीच विकताना, आता माझा शब्द चांगला नाही, हातात बांगड्या घातल्यात का अधिकाऱ्यांनी? घेतल्यानंतर फसवणूक झाल्यावर त्या बिचाऱ्याला कोर्ट केस करत बसा आणि लढत बसा म्हणताय. अरे मग त्याला विकूच देऊ नका ना. मालच नसला तर विकत कोण घेणार? हे बनणं बरोबर आहे. पण कसं आहे, जोपर्यंत हा भ्रष्टाचार चालू आहे तोपर्यंत ह्या गोष्टी होतच आहे आणि अधिकाऱ्यांना माहित असतं हे जे बांधकाम चालू आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी माहित असतात. पण त्यांचे आर्थिक हितसंबंध असतात की दबाव असतो, पॉलिटिकल दबाव असतो, वोट बँक असते. ह्या गोष्टी सगळ्या बघितल्या जातात. स्थानिक नगरसेवक असतो, माझा कार्यकर्ता आहे, काही करायचं नाही, हे असा दबाव पण असतो. वोट बँक असते त्यांच्यावरती इलेक्शन त्यांना खेळायचं असतं. तसं तिथं घरच नाही बांधलं तिथं मग त्यांचं वोटिंगच नाही येणार. जेवढी घरं तेवढी वोटिंग जास्त. हे असं चालूच राहणार आहे. याला काही सोल्युशन नाही. जोपर्यंत लोकशाही तोपर्यंत एका साईडला आपण एआयची दुनिया म्हणतो, तो कुठे प्रोग्रेस करतोय आणि दुसऱ्या साईडला भ्रष्टाचार म्हणजे नियम तेच काढतात आणि तेच बुडवायचा रस्ता पण दाखवतात. असं आहे. असंच सर्रास चालू आहे. होपफुली तुम्हाला आजचा पॉडकास्ट आवडला असेल. जे काही आहे सरांनी ते ऑनेस्टली तुमच्या समोर मांडलं. जर तुमच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला तर आपण पुन्हा भेटूया नव्या विषयासोबत. असंच प्रेम करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सर.